पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 ला शहरात अनन्यसाधारण महत्त्व आलंय। मागील 9 वर्षांच्या कालखंडात प्रशस्त रस्ते आणि इतर सोयी सुविधांचा विकास यामुळे या प्रभागाचा चेहरा मोहरा बदललाय। तर सिमेंटच्या जंगलाने वेढलेल्या या प्रभागात गगनचुंबी इमारती मोठ्या संख्येने असल्याने हा प्रभाग मुंबईची आठवण करून देतो। गगनचुंबी इमारतींसोबतच या प्रभागाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बहुभाषिक वर्ग मोठ्या संख्येने इथे राहायला आलाय। भाजपची 2017 मध्ये महापालिकेवर सत्ता आल्यानंतर भाजपचे पहिले महापौर झालेले नितीनप्पा काळजे यांचा प्रभाग म्हणून हा परिसर ओळखला जातो। मागील वेळी नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते हे 3 नगरसेवक भाजपतर्फे तर विनया तापकीर या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आल्या होत्या। यंदा या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागील वेळी तब्बल 5000 मते घेतलेले घनश्याम खेडकर यांनी यंदा निवडणूकच न लढण्याचं स्पष्ट केलंय। तर शिवसेनेच्या वतीने मागील वेळी सेनेच्या तिकिटावर 7500 मते घेतलेले धनंजय अल्लाट यांची भूमिका यंदा निर्णायक ठरणार आहे। ते पुन्हा धनुष्यबाण घेऊन मागील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत आहेत। सचिन तापकीर, योगेश तापकीर, शैलाताई मोकळ, प्रीती तापकीर आणि गणेश सस्ते हे स्वतः किंवा आपल्या पत्नीला रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत। मात्र गावपण व ग्राम संस्कृती टिकवलेला हा प्रभाग आजही तरकारी अर्थात भाजीपाला उत्पादनासाठी जिल्ह्यात ओळखला जातो। मागील वर्षीय टीपी आरक्षण पडल्याने या प्रभागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनता चरहोली व येथील वाड्यांवर पडलेले आरक्षण हटवण्यासाठी एकत्र आल्याचे चित्र दिसून आले होते। मधल्या काळात आमदार लांडगे यांच्यापासून दुरावलेले व नाराज असलेले नितीनप्पा काळजे मागील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत अचानक सर्वांना एकत्र दिसून आले होते। मात्र ही कटुता खरंच संपली की कटुता नसल्याचं दाखवलं जातंय हे या प्रभागातील प्रचाराच्या रिंगणातील तोफांमुळे लवकरच दिसून येईल। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज।